नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। जनता एकदा कन्फ्यूज होतं, खोटारडेपणावर जनतेने मतं घेतले। पुन्हा आम्ही विदर्भातल्या जनतेमध्ये जाऊ, कन्फ्यूज झालेल्या जनतेला कन्व्हिन्स करू। खोटारडेपणातनं जनता आता निघाली आहे। मोदीचं सरकार आलंय आणि 5 वर्ष मोदींच्या सरकारचा ज्या व्यक्तिगत लाभाच्या असतील, सार्वजनिक योजना असतील, विकासाच्या योजना असतील, विदर्भात महाराष्ट्रामध्ये या योजनाचा संपूर्ण लाभ, संपूर्ण योजना पोहोचवायच्या असतील तर डबल इंजिन सरकारची गरज आहे। महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आणि देशात केंद्रातलं एनडीएचं सरकार, हे दोन सरकार राज्याचं भलं करू शकतं, विकास करू शकते। त्यामुळं एनडीए येणे, डबल इंजिन येणे म्हणजे विकास होणे। आणि एक जर चुकीचं मत महाविकास आघाडीला गेलं तर महाराष्ट्रातल्या देशाच्या सर्व योजना बंद पाडतील। आपण याचं उदाहरण घेतलं आहे। मोदी जेव्हा प्रधानमंत्री होते त्या मोदी सरकारच्या 18 योजना उद्धव ठाकरेंनी बंद पाडल्या। आणि समजा हे चुकीने एकमत यांना भेटलं तर महाराष्ट्र सरकारच्या, शिंदे सरकार, फडणवीस सरकारच्या साऱ्या योजना बंद करतील। लेक लाडली योजना बंद करतील, मोफत अन्न योजना ती बंद करतील, 3 सिलेंडर मोफत योजना बंद करतील। त्यामुळे जनतेला कळलंय की महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे मोदी सरकारच्या योजना थांबवणं, अन्नाची योजना थांबवणं। त्यामुळे मला वाटतं जनता आता याच्या खोटारडेपणाला, काँग्रेसच्या खोटारडेपणाला मत देणार नाही, मोदीजीला मत देतील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाकरता मत देतील।